नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड पॉइंट कलेक्शन। तर आज आपल्या या चॅनलवरील हा दुसरा व्हिडिओ पाहत असताना भारतीय दुर्मिळ नाण्यांपैकी म्हणजे चलनात जे सुरुवातीपासून नाणी होते, त्याची सुरुवात आपण पहिल्या नाण्यापासून करत आहे। तर ते नाणे म्हणजे आता आपण पाहणार आहोत। आजच्या या भागामध्ये आपण 1 पैसा रुपयाचा 100वा भाग म्हणजे हाच 1 पैसा, जे की जुन्या काळामध्ये हा 1 पैसा चालायचा। आजच्या पिढीतील कोणीच हे नाणे पाहिले नाहीत, मी पण पाहिले नाहीत आणि मी पण ते खर्चले नव्हते। पण ज्यावेळेस मी संग्रह करत गेलो त्यावेळेस हे नाणे माझ्याकडे असावे। आणि हे जुने नाणे दुर्मिळ नाण्यामध्येच मोडतात कधी हे तुम्हीच पाहून सांगू शकता। तर याचे धातू म्हणजे ॲल्युमिनियम, हा आहे ॲल्युमिनियम, हा आहे ॲल्युमिनियम, हा आहे पितळी बघा, पूर्ण पितळी 1 पैसा, हा ॲल्युमिनियम, हा आहे ॲल्युमिनियमचा, म्हणजे ह्याला जर्मन म्हणायचे, हाच तो ॲल्युमिनियम धातू। तिसरा प्रकार म्हणजे तांब्याचे नाणे बघा, 1 पैसा होता पण तांब या धातूमध्ये हा नाणं किती गोलाकार छान बघा, पूर्ण हे भारतीय अशोक स्तंभ, भारत आणि इंडिया लिहिलेले। अशा प्रकारे हे 1 पैशाचे नाणे आपण पूर्ण येथे तुम्ही पाहू शकता। 1 पैसा तुम्हाला एक सांगतो, हा 1 पैसा चलनात होता त्यावेळी हे 1 पैसे देऊन खरोखरच आपले जुने जाणते जे वृद्ध मंडळी होते ते सांगतात की या पैशापासून दुकानात, किराणा दुकानामधून याच्यापासून पान सुपारी मिळायची, बिडी मिळायची। थोडक्यात सांगायचं झाले तर या पैशाला पण त्या दुकानामध्ये किंमत होती, कारण हे त्यावेळेस किमती चलनी नाणे होते। अशा प्रकारे मंडळी माझ्या नाणी संग्रहातील हे पहिली नाणी मी आपल्याला दाखवत आहे। तसेच आता पहा, या 1 पैशाच्या नाण्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे धातू पाहायला भेटतील। आता हे बघा, हे पूर्ण ॲल्युमिनियमचे आहेत, ॲल्युमिनियम म्हणजे आपण त्यावेळेस जर्मन म्हणायचो। त्यानंतर हे पितळी नाणी, हे पाहू शकता तुम्ही, हे पितळी नाणी। त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे हा तांब्याचे नाणे, हे पहा, हे पूर्ण तांब, एकदम ओरिजिनल तांब वाटते। तसेच नाण्याचा प्रकार जर म्हणला तर इसवी सनमध्ये नाणा आपण पाहायला भेटते। तर प्रथम माझ्या नाण्या संग्रहामध्ये 1940, 1941, त्यानंतर 1964, त्यानंतर 1968, 1967 आणि हा 1969 असे इसवी सनचे नाणे आपल्याला पूर्ण पाहायला भेटतील। आता हे नाणे कुठून गोळा केले असे तुम्हाला जर वाटत असेल तर मला अनेक मित्रमंडळी या नाण्यासाठी सहकार्य मिळत गेले। त्यामध्ये गिरीधर मुळजे, तसेच माझे आजोबा नाईचाकूरचे बसप्पा लादे। माझे आजोबा हे जुन्या काळात बाजारात किराणा दुकान चालवायचे, तेव्हा हे नाणे त्या किराणा दुकानामध्ये भेटायचे आणि ते चलनात पण होते। अशा प्रकारे आता तुम्हाला हे नाणं दाखवतो मी। हे धातू आहे तांब्याचा। पहिलं हा नाणा बघून घ्या, गोल आकाराचा नाणा, आणि हे पूर्ण तांब्याचं नाणं। आता हे पूर्ण दुर्मिळ असल्यामुळे थोडं हे आहे, काळा पडलेला आहे, पण हा तांब्याचं नाणं आहे। तर ही 1 पैशाच्या चलनात होतं त्यावेळी 1 पैसे देऊन बाजारात काय काय मिळायचे याची माहिती घेतली तर ते खेडेगावात या पैशापासून नाण्याच्या दुकानातून सामान मिळायचे, बिडी, पान, सुपारी, काथ हे मिळायचे। मंडळी अशा प्रकारे माझ्या नाणी संग्रहातील ही पहिली नाणी मी आपल्याला दाखवत आहे। हे असं दाखवतो। आणि माझ्या माहितीप्रमाणे हे 1 पैशाचे नाणे जवळपास 1975 पर्यंत चालत होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन नाण्यासोबत. धन्यवाद.